शाळा बंद शिक्षण सुरू या अंतर्गत श्री केंद्रप्रमुख दोंदे सर यांच्या प्रेरणेने या ठिकाणी यूट्यूबवर इयत्ता 5वीसाठी परिसर भाग 2 पाठ 4 उत्क्रांती मी श्री रवींद्र पाटील जिल्हा परिषद शाळा पिसे तालुका भिवंडी सादर करीत आहे. पाठ उत्क्रांती. आता उत्क्रांतीची कल्पना किंवा उत्क्रांतीची संकल्पना. उत्क्रांती याचा अर्थ आहे सतत आणि संत वेगाने होणारा बदल. आता या संकल्पनेचे स्पष्टीकरण असं आहे, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमध्ये प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. काळांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने रूप धारण करतात. त्याला आपण म्हणूया उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे बदल. तर बघा, मानवामध्ये कशा कशा प्रकारे बदल होत गेला. तर या ठिकाणी या चित्राच्या आधारे आपण पाहत असाल का माणसामध्ये कशा प्रकारे उत्क्रांती होत गेली, बदल होत गेला. माकडापासून तो त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा होत गेल्या आणि पुढे त्या माकडापासून मानव तयार झाला. तर हा जो बदल आहे त्यालाच म्हणायचं उत्क्रांती. तर बघा, अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्य असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात आणि उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. तर बघा, या ठिकाणी चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची पहिली संकल्पना स्पष्ट केली आणि त्याला त्या चार्ल्स डार्विन्स यांना उत्क्रांतीचे जनक असे म्हणतात. तर बघा, ज्या प्रजाती निर्माण झाल्या त्या बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्यास सक्षम असतात. त्या टिकून राहतात. ज्या प्रजाती तशा करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेने नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या. आता बघा, डायनासोरच्या विविध प्रजाती आपण चित्रात पाहत असाल तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या डायनासोरच्या अशा महाकाय प्रजाती या ठिकाणी पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. आता वर आपण उल्लेख केला जातो की एखाद्या अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणामध्ये झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे. असे मानले जाते की पंख असलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. 2 पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. तर हा पहा डायनासोरचा सांगाडा. तर असे अवशेष पूर्वीच्या काळी असे महाकाय प्राणी होते डायनासोरसारखे आणि ते कालांतराने पर्यावरणाशी जुळत न घेता आल्यानं ते नष्ट झालेले आहेत. त्याचाच हा एक सांगाडा आहे. तर अशा प्रकारे हे सांगाडे आपणाला पाहावयास मिळतात. तर पूर्वीच्या काळी अशा प्रकारे हजारो वर्षापूर्वी हे प्राणी नष्ट झालेले आहेत. या ठिकाणी सुद्धा पंख असलेल्या डायनासोरचे कल्पनाचित्र आहे. अशा प्रकारचा हा उडणारा डायनासोर असावा अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी स्पष्ट होते. आता प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे.
पाहूया आपण प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवापासून झाली हे आपण मागील पाठात पाहिले. या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतीची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. याच्यामध्ये अपृष्ठवंशीय प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले. आता अपृष्ठवंशीय प्राण्यांचे कोणते अंशीय सजीव कोणते आहेत, तर पाठीचा कणा नसलेले सजीव त्यांना म्हणायचं अपृष्ठवंशीय सजीव. उदाहरणार्थ गोगलगाय. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल चित्र गोगलगायचं, अपृष्ठवंशीय. त्याचप्रमाणे आपण पाहत आहात कोळी. कोळ्याला सुद्धा या ठिकाणी, कोळी हा सुद्धा अपृष्ठवंशीय प्राणी. आता पृष्ठवंशीय प्राणी किंवा अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी. उदाहरणार्थ मासा हा पृष्ठवंशीय सजीव आहे. बघा, मानव या ठिकाणी सांगाडे दिलेले आहेत. त्या सांगाड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की त्यांना पाठीचा कणा आहे. ही आकृती आहे ती मनुष्य प्राण्याची आहे आणि त्याला सुद्धा सांगाडा आहे किंवा पाठीचा कणा आहे. तर या ठिकाणी पाठीचे कणे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर हे पाठीचे कणे असल्यामुळं आपण त्यांना पृष्ठवंशीय म्हणतो. आता उभयचर प्राणी, पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणारे, उदाहरणार्थ बेडूक, कासव यासारखे जे प्राणी आहेत ते उभयचर आहेत. जमिनीवर राहू शकतात आणि पाण्यात पण राहू शकतात. या ठिकाणी बेडूक आपण पाहत आहात, त्याचप्रमाणे कासव हे उभयचर प्राणी आहेत. पक्षी वर्ग, या ठिकाणी पक्षीसुद्धा या सजीवांमध्ये आपण पाहत आहात. त्यानंतर आपण पाहत आहात सरपटणारे प्राणी. आता सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये साप, पाल अशा प्रकारच्या प्राण्यांचा समावेश होतो. तर या ठिकाणी सरपटणारा प्राणी साप. आता आपण पाहणार आहोत सस्तन प्राणी. सस्तन प्राणी उदाहरणार्थ गाय. जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना म्हणायचं सस्तन प्राणी. या ठिकाणी आपण चित्र पाहूयात. या ठिकाणी सुद्धा बर्फाळ प्रदेशातील हा प्राणी आहे आणि बघा त्यांनी सुद्धा पिल्लांना जन्म दिलेला आहे, म्हणून आपण त्याला सस्तन प्राणी म्हणतो. आता सस्तन प्राणी म्हणजे बघा, पृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांती टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. बघा, सस्तन प्राणी. सस्तन प्राणी यामध्ये प्राणी पिल्लांना जन्म देतात आणि त्याची वाढ करतात. या ठिकाणी बघा बोलकं चित्र आहे गाईचं. अशा प्रकारे गाय वासराला दूध पाजत आहे. हे सस्तन प्राणी अशा प्रकारे आपल्या पिल्लांना दूध पाजतात आणि त्यांची वाढ करतात. त्याचप्रमाणे हे बदक चोचा हा सुद्धा एक सस्तन प्राणी आहे. त्याचप्रमाणे मुंगी खाऊ हा सुद्धा सस्तन प्राणी आहे. तर बघा, मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप वानर म्हणतात. मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता. ज्या प्रजातींचा वावर झाडावरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. तर बघा, मानव सदृश्य काही वानर आहेत आणि त्यांचा वावर प्रामुख्याने झाडाऐवजी जमिनीवर होऊ लागला.
आणि त्या प्रजातींचा उत्क्रांत होत गेल्या, त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती असत आली. हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. पुढील पाठात आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल पाहणार आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी एप वानरापासून मानवाची निर्मिती झाली असावी, आदिमानव तयार झालेला आहे. अशा प्रकारचं उत्क्रांती या पाठामध्ये आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल पाहिली आहे. आता यावरील स्वाध्याय पाहूया. या ठिकाणी सर्वांनी स्वाध्याय सोडवायचे आहेत. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पुढील विधानांची कारणे लिहा आणि दिलेल्या संकल्पचित्रातील रिकाम्या जागा भरा. प्राण्याची उत्क्रांती सजीव, पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीयमध्ये आणि अपृष्ठवंशीयमध्ये आपण त्याची विगतवारी करायची. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्राण्यांची उत्क्रांती हा पाठ या ठिकाणी पाहिलेला आहे. सर्वांचं मी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी पाठामध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.